पेज नंबर 36 वर आपण आहोत. लास्ट लेक्चर आपण पेज नंबर 36 स्टार्ट आय थिंक कंप्लीट केला होता. तरी पण मला असं वाटतंय की पेज नंबर 36 वर ऍक्टिव्हिटी 2A आणि B आणि ऍक्टिव्हिटी 3 आपण कंप्लीट केलेली आहे. तिथे ग्रामरची ऍक्टिव्हिटी आहे. येलो बॉक्स मध्ये जे काही ग्रामरची ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी आता आपण बघू. तिथे पण आय थिंक मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍडवर्ब म्हणजे काय, जो वर्ब विषयी आपल्याला स्पेशल इन्फॉर्मेशन देतो तो ऍडवर्ब. म्हणजे प्रत्येक वेळेला ऍडवर्बला एलवाय लागला पाहिजे असं नाहीये, पण ऍडवर्ब काय करतो, ऍडवर्ब आपल्याला वर्ब विषयी सांगतो. वर्ब कुठला पण वर्ब घ्या, मेन वर्ब विषयी किंवा ऍक्शन वर्ब विषयी किंवा सेंटेन्स मध्ये जो वर्ब आहे त्या वर्ब विषयी जो सांगतो तो ऍडवर्ब. ओके, मग तो लिटिल बिट सिमिलर ऍडजेक्टिव्ह सारखा आहे, बट ऍडजेक्टिव्ह आपल्याला नाउन और प्रोनाउन विषयी सांगत असतो आणि ऍडवर्ब आपल्याला वर्ब. जसं आता अबाउट अ वर्ब, ही रन्स फास्ट, ही रन्स फास्ट, रन्स फास्ट, रन्स फास्ट. रन हे काय आहे, वर्ब आहे, क्रियापद आहे. मग फास्ट त्याच्याविषयी सांगतो म्हणून फास्ट हा काय झाला, ऍडवर्ब. The girls sang sweetly, sang sweetly, sang sing चा past tense आहे, त्यामुळे sweetly हा काय झाला, adverb. Suddenly the baby started crying, started crying. कसं, suddenly, त्यामुळे suddenly हा काय झाला, adverb. त्यामुळे बाकीचे सगळे वाचून काढा. adverb एकदम सिंपल ऍक्टिव्हिटी, सिंपल टॉपिक आहे. पेज नंबर 37, पेज नंबर 37 वर तुम्हाला ते एक्झाम्पल दिलंय आणि खाली जो आहे हा पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा मी ग्रामरचा लेक्चर घेईल तेव्हा हे होईल कंप्लीट, डोंट वरी. पण इकडे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे बघा. जसं आता एक्झाम्पल, सोनाली एट द मँगो, सोनाली एट द मँगो. सोनाली सब्जेक्ट एट, वर्ब मँगो ऑब्जेक्ट. सोनाली सब्जेक्ट एट, वर्ब मँगो ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. कोणता व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, मग ह्याचा पॅसिव्ह तिथे खाली करून दिलेला आहे, द मँगो वॉज इटन बाय सोनाली. ओके, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह जेव्हा लेक्चर आपण घेऊ ग्रामरचा तेव्हा हे सगळं मी तुम्हाला सांगणार, डोंट वरी. पण हे सगळं वाचा, ऍटलीस्ट वाचून तुमचा एक बॅकग्राऊंड तयार करून ठेवा. मला 8वीला झालेला आहे, 9वीला झालेला आहे, त्यामुळे देयर इज नो नीड टू टेल अगेन, देयर इज नो नीड टू एक्सप्लेन अगेन, बट यू हॅव टू रीड ॲट होम. घरी वाचा, बेस तुमचा पक्का करून ठेवा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचा. सगळा रीडिंगचा पार्ट आहे, टीचिंगचा पार्ट त्याच्यामध्ये काही नाहीये. जो टीचिंगचा पार्ट आहे तो ग्रामर टीचिंगचा पार्ट आहे आणि ग्रामरचा पार्ट आपण ग्रामरच्या लेक्चरला घेऊ. सो पेज नंबर 37 आपलं कंप्लीट झालं. पेज नंबर 38, आता पेज नंबर 38 वर लाईव्ह इंग्लिश आहे की जे मे बी तुमचं ड्रॉप होईल, तुम्हाला येणार नाही परीक्षेला. या लाईव्ह इंग्लिश मध्ये काय केलंय, या लाईव्ह इंग्लिश मध्ये तुम्हाला फॉर्म फिलिंग दिलेला आहे. फॉर्म फिलिंग तुम्हाला आता चांगलं माहित झालंय की ऑनलाईन फॉर्म आणि ऑफलाईन फॉर्म. ऑनलाईन फॉर्म्स मध्ये आपण सगळं ऍज अ इन्स्ट्रक्शन भरत असतो किंवा टिक करत असतो. ऑफलाईन मध्ये आपल्याला सगळं लिहावं लागतं. ओके, सर ते लिहिताना काय काय प्रिकॉशन्स घ्यायची, केअर घ्यायची, काळजी घ्यायची, हे सगळं दिलेलं आहे. फिलिंग आउट ऑफलाईन फॉर्म्स, ऑफलाईन फॉर्म्स भरताना काय काय काळजी घ्यायची वाचून काढा सगळं, की कुठे बोल्ड लेटर्स मध्ये लिहायचंय, कुठे कॅपिटल मध्ये लिहायचंय, ऍड्रेस नीट टाकायचा आहे, फोन नंबर करेक्ट लिहायचा आहे. हे ऑनलाईनला आपण करावं लागतं. ओके, बट ऑफलाईनला रायटिंगची काळजी घ्यावी लागते आणि ऑनलाईनला फिलिंग अँड सबमिट करताना आपल्याला काय प्रॉब्लेम येणार आहे त्याची काळजी घ्यावी लागते. ओके, तर हा सुद्धा पूर्ण रीडिंगचा पार्ट आहे. लाईव्ह इंग्लिश हा पूर्ण रीडिंगचा पार्ट, तो रीड करा. जसं इथं ऑफलाईन फॉर्म तसं इकडे ऑनलाईन फॉर्म, हा पण पूर्ण रीडिंगचा पार्ट आहे. रीड करा घरामध्ये. हे सगळे रूल्स रेग्युलेशन्स दिलेले आहेत की ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना काय काय घ्यायचं. तर ऑनलाईन फॉर्म्स आर फिल्ड युजिंग अ कम्प्युटर और मोबाईल with a good connection of internet. मोबाईलला, कम्प्युटरला इंटरनेटचं चांगलं कनेक्शन पाहिजे ऑनलाईन फॉर्म भरताना. अदरवाइज जर काही प्रॉब्लेम झाला तर तो सबमिट होणार नाही किंवा तुम्हाला रिपीट फॉर्म भरावा लागेल, त्यात तुमचा टाइम वेस्ट होईल. तर असे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स इकडे दिलेले आहेत, ते वाचा. खाली सांगितले की असे सॅम्पल्स कलेक्ट करा. रेल्वेचा फॉर्म, ऍडमिशनचा फॉर्म, कंपनीचा ऍप्लिकेशनचा फॉर्म किंवा लाईट बिल भरायचा फॉर्म किंवा कुठल्याही ठिकाणी आपण काही काम करायला गेलो तर तिकडे आपल्याला ती फॉर्म भरावा लागतो. असे वेगवेगळे सॅम्पल्स कलेक्ट करा, फॉर्म भरण्याची प्रॅक्टिस करा. ओके, मे बी म्हणजे कदाचित हा
जो ऍक्टिव्हिटी आहे किंवा हा जो पार्ट आहे तो तुम्हाला एक्झामला नसणारच आहे, कारण तो रिमूव्ह केलेला आहे सिलेबस मध्ये. ओके, तर हे सगळं आता बघा, हा ऍडमिशन फॉर्म आहे, इकडे ऍडमिशन फॉर्म मध्ये स्टुडंट डिटेल आणि पेरेंट्स डिटेल दिलेले आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, सो सी ऑन पेज नंबर 41, पेज नंबर 41, युनिट नंबर 2, फर्स्ट वन इज द पोएम. जी आपली पहिली पोएम असते नेहमी युनिटच्या बिगिनिंगला, द नेम ऑफ द पोएम, त्या पोएमचं नाव आहे यू स्टार्ट डाइंग स्लोली. 2.1 यू स्टार्ट डाइंग स्लोली. यू स्टार्ट डाइंग स्लोली. तर टू डाय म्हणजे मरणे. ओके, आता मरायचं वगैरे काय नाही आपल्याला, पण यू स्टार्ट डाइंग स्लोली याचं मीनिंग काय? व्हेन वी डाय, व्हेन हियर द डाय मीन्स लूजिंग इंटरेस्ट. इंटरेस्ट लूज करणं. इंटरेस्ट म्हणजे काय? आपली आवड. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपली आवड संपते तेव्हा ती गोष्ट आपण करू शकत नाही. समजलं? म्हणजे समजा आपली स्टडी मधली आवड, स्टडी मधला इंटरेस्ट आपला संपला तर मग काहीच उपयोग नाही. लाईफ जगण्यामधला आपला इंटरेस्ट संपला म्हणजे आपण मेल्यासारखंच आहे. कुठलीही गोष्ट आवडीने करण्यामधली काय म्हणूया इंटरेस्ट आपला संपला की आपण ते करू शकत नाही. म्हणजे आपलं लाईफ एक मोनोटोनस होतं, कंटाळवाणं. म्हणजे जगतोय म्हणून जगतोय, जातोय म्हणून शाळेला जातोय, बघतोय म्हणून फक्त व्हिडिओ बघतोय. आवडीने बघा. तुमचं मन कंटाळवाणं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी या बोरिंगच वाटतील. पण तुमचं मन फ्रेश आहे, तुमच्या मनामध्ये फ्रेशनेस आहे, तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आवड आहे, तुम्हाला समोरची गोष्ट किती बोरिंग असेल तरी तुम्हाला ती इंटरेस्टिंगच वाटणार. का? बिकॉज युअर माइंड इज फ्रेश. यू हॅव एन इंटरेस्ट. Keep in mind, you have an interest in everything, so you feel that everything in the world is interested, everything in the world is interesting, beautiful वगैरे वगैरे. बट तुमचं माइंड जर टायरिंग असेल, टायर्ड असेल, तुम्ही कंटाळलेले असाल, तुमच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये, तर तुम्हाला कुठलीही गोष्ट ही इंटरेस्टिंग वाटणार नाही. ॲट दॅट टाइम you start dying slowly. You start dying slowly means when you lose interest. When you lose interest, you start dying slowly. Your life will become meaningless. Your life will become useless. तुमचं लाईफ युजलेस होतं जेव्हा तुमचा इंटरेस्ट संपतो. क्लिअर? अशी ही पोएम सांगते आपल्याला. पेज नंबर 41 वर वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे. वॉर्मिंग अप मध्ये चिटचॅट आहे. चिटचॅट मध्ये प्रत्येक ग्रुप डिस्कशन करायचं आहे. जसं ABCD 4 कॉलम आहेत. तुम्ही त्यामध्ये काही फिलअप करू शकता की इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. ए मध्ये विचारलं इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. आय विल नॉट गेट मोर मार्क्स. मे बी आय विल फेल इन द एक्झाम. आय विल नॉट गेट मोर मार्क्स इन द एक्झाम. क्लिअर? हे होणारच आहे. इफ यू वेक अप लेट इन द वर्किंग डे. इफ यू वेक अप लेट आय विल रीच लेट टू द ऑफिस. I will reach late to school, to college. Okay, and that day will not be interesting day for me. Okay, if you do not exercise regularly, what will happen? जर तुम्ही regularly exercise करत नाहीये, what will happen? You will fall ill. Okay, you will become ill. Your health will be not good. You will be not healthy if you are not doing exercise. आणि आता तर हे एक्सरसाइजचा इम्पॉर्टन्स खूप वाढला आहे. So if you are not doing exercise, you will be unhealthy. You will fall ill. Okay? So बाकी सगळं ते तुम्ही लिहून टाकायचं, करून टाकायचं. पुढे आता ऍक्टिव्हिटी 2 मध्ये, ऍक्टिव्हिटी 2 मध्ये परत एक टेबल आहे की what I can do for my nation, what I can do for my family, what I can do for my friends, what I can do for old people, what I can do for the needy people, what I can do for myself. मी माझ्या नेशन साठी काय करू शकतो, मी माझ्या फॅमिली साठी काय करू शकतो, मी माझ्या फ्रेंड्स साठी काय करू शकतो, मी ओल्ड पीपल साठी काय करू शकतो, मी नीडी म्हणजे गरजू लोकांसाठी काय करू शकतो, आणि मी मायसेल्फ माझ्या स्वतःसाठी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, फॉर माय नेशन आय कॅन कीप द लोकॅलिटी क्लीन. आय कॅन कीप द सराउंडिंग क्लीन. मी माझं सराउंडिंग, माझा एरिया क्लीन ठेवू शकतो नेशन साठी. फॉर माय फॅमिली
I can support, I can help my family, I can work hard for my family. माझ्या फॅमिलीसाठी मी हार्ड वर्क करू शकतो. I can take care of my family. माझ्या फॅमिलीची मी काळजी घेऊ शकतो. बरोबर की नाही? I can follow the advice of my family. माझ्या फॅमिलीचा सल्ला मी फॉलो करू शकतो. For my friends. फ्रेंड्स साठी काय करू शकतो? I can help my friend. Okay? I can help, like I can give him whatever the help he required. I can give him money. I can give my friends money if my friends are in need. I can give him medicine. Okay? I can take him to the hospital if he is ill. So various खूप सारे मार्ग आहेत फ्रेंडला हेल्प करण्याचे. For the old people, old people ला कसं करू शकतो? I can entertain old people. I can communicate with the old people. मी old people बरोबर कम्युनिकेट करू शकतो. त्यांच्याबरोबर मी गप्पा मारू शकतो. I can give them medicine. त्यांना मी मेडिसिन देऊ शकतो जर त्यांना हवं असेल तर. है की नाही? I can take care of the old people. old people ची मी काळजी घेऊ शकतो. For the needy, needy people साठी मी काय करू शकतो? I can help the needy people what they want. I can give them money. I can give them clothing. I can give them food, water, what they need. त्यांना कशाची गरज आहे ते मी देऊ शकतो. असं तुम्ही प्रत्येक वेळेला ते लिहित जायचंय. केअर, वेट, हेल्प, शेअर, प्रे, मेडिसिन, फूड, मनी, क्लोथ्स, असे वेगवेगळे वर्ड्स घेऊन वाक्य बनवा. I can, I can, I can, I can give them money, I can give them medicine, I can give them food, I can wait, I can care, I can help, I can share, I can pray. वेगवेगळ्या प्रकारे सेंटेन्स बनवू शकता वर्ड्स घेऊन. तुम्हाला इकडे दिलेला आहे. ओके? तर ही ऍक्टिव्हिटी आपली कंप्लीट झाली आहे. ऍक्टिव्हिटी 3, कंप्लीट द फॉलोइंग वेव अँड राइट अ पॅराग्राफ. एक पॅराग्राफ लिहा 4 ते 5 लाईनचा तुम्ही लिहू शकता. ओके? ट्रॅव्हल इन अ स्पेस. माय विश, माझी इच्छा. काय इच्छा आहे माझी? माय विश इज ट्रॅव्हल इन अ स्पेस. माय विश इज टू ओन अ हाऊस. माय विश इज टू बी अ डॉक्टर. माय विश इज टू बी अ कम्प्युटर इंजिनियर. माय विश इज टू go to study to foreign countries. My wish is to learn French language. My wish is to own my car, to buy a new car, वगैरे वगैरे. खूप विशेष आहेत आपल्या. ते विश आपण लिहू शकतो. ओके? सो पेज नंबर 41 च्या ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. आणि पेज नंबर 42 जिथे आपली पोएम स्टार्ट होते. पोएमचं नाव काय? You start dying slowly. Name of the poem? You start dying slowly. Page number 42. आता dying slowly. Dying slowly याचं मीनिंग दिलंय बघा. Dying slowly काय मीनिंग आहे? याच्या बाजूलाच मीनिंग दिलंय dying slowly. Losing hope of happy future. Losing hope of a happy future. Hope म्हणजे काय? आशा गमावणे. म्हणजे जेव्हा आपला इंटरेस्ट संपतो तेव्हा आपली जगण्याची आशा पण संपते. जेव्हा आपली जगण्याची आशा संपते तेव्हा आपण मेल्यासारखे असतो. कारण आपली काही इंटरेस्ट नाहीये तर आशा नाहीये. आणि कुठलीच आशा नाहीये मनामध्ये, अपेक्षा नाहीये, आशा नाहीये, इंटरेस्ट नाहीये, आवड नाहीये. मग आपल्या जगून काय फायदा आहे? समजलं? तर असं केव्हा होतं, केव्हा आपण मरतो म्हणण्यापेक्षा केव्हा आपली आशा संपते. ते प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक प्रसंग इकडे कवीने सांगितला आहे. ओके? सो पेज नंबर 42 वरचा पहिला स्टँजा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, यू स्टार्ट डाइंग स्लोली मीन्स यू स्टार्ट लूजिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. यू स्टार्ट लूजिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. ओके? फर्स्ट स्टँजा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. If you do not travel, जर तुम्ही ट्रॅव्हल करत नाहीये, if you do not visit different places, various places, आपण फक्त विरारमध्ये अडकून राहिलो, वेगवेगळ्या ठिकाणाला भेटी आपण देत नाहीये, ट्रॅव्हल करत नाहीये. if you do not read, जर तुम्ही रीड करत नाहीये, म्हणजे various books, different types of books तुम्ही रीड करत नाहीये. If you do not listen the sound of life, the sound of life, the sound of your mind,
ओके, तुमच्या मनाचं तुम्ही ऐकत नाहीये किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यातला जो आवाज आहे, अंतर्मनातला आवाज ज्याला आपण म्हणतो, तो आपण लिसन करत नाहीये. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, स्वतःला ॲप्रिशिएट करत नाही. ॲप्रिशिएट करणं म्हणजे कौतुक करणं. स्वतःचं कौतुक करत नाहीये म्हणजे हे जर सगळं तुम्ही करत नसाल, ट्रॅव्हल करत नाहीये, रीड करत नाहीये, आयुष्यातला आवाज, मनाचा आवाज ऐकत नाहीये, ॲप्रिशिएट करत नाहीये, ॲट दॅट टाइम यू स्टार्ट डाइंग स्लोली. मीन्स ॲट दॅट टाइम यू स्टार्ट लुझिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. म्हणजे हे जर तुम्ही करत नसाल तर तुमचं जे हॅपी फ्युचर आहे त्या हॅपी फ्युचरची आशा तुम्ही गमावत असता. म्हणजे तुमच्या मनात हॅपी फ्युचर बद्दल, तुमच्या लाईफ बद्दल आशा राहत नाही, इंटरेस्ट राहत नाही, जर हे तुम्ही करत नसाल तर. इफ जर असं सांगितलेलं आहे तर हे लक्षात ठेवा. ओके, सो फर्स्ट स्टांजा आपला कंप्लीट झालेला आहे. बाकीचा स्टांजा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक यू व्हेरी मच.